टायटल पाहून तुम्ही हादरून गेला असाल, पण मित्रांनो अशोक खरात यानं जे केलं ते तर अजूनही जनतेसमोर पूर्ण आलेलं नाही। सर्व देशाचं लक्षच्या खरात प्रकरणाकडे असतानाच अमरावतीमधून एक असं प्रकरण बाहेर आलंय की ज्यानं माणुसकीच्या सर्व सीमा ओलांडल्या। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा आणि अचलपूर परिसरात सोशल मीडियावर अचानक व्हायरल झालेल्या काही अश्लील व्हिडिओमुळे गेल्या 3-4 दिवसापासून सोशल मीडियावर एका पाठोपाठ एक असे सुमारे 350 व्हिडिओ म्हणजे असंख्य फोटो त्याच्यासोबत फिरत आहेत। जेव्हा स्थानिक लोकांनी हे व्हिडिओ पाहिले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की यात दिसणाऱ्या तरुणी या स्थानिक रहिवासी आहेत। यामध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 180 ते 200 तरुणी बरोबर संबंध प्रस्थापित करताना एक तरुण दिसत आहे आणि हे जवळपास 350 पेक्षा जास्त व्हिडिओ समोर आलेले आहेत। या सर्वांचा लिलाव त्याने सोशल मीडियावर केला। या व्हिडिओतील नराधम साधा सुद्धा नाही तर ह्याचे धागेदोरे थेट राजकीय पक्षाशी जोडलेले आहेत। नेमका कोण आहे हा नराधम अय्याज मोहम्मद आणि हे नेमकं रॅकेट कसं चालत होतं, त्याला कोणाची साथ होती का, तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। विदर्भातील अमरावतीचा अय्याज मोहम्मद तन्वीर जो स्वतःला एक राजकीय कार्यकर्ता आणि नेता म्हणून घेत होता, मोठ्या नेत्यांच्या स्टेजवर वावरणारा, त्यांच्यासोबत रील्स बनवणारा हा तरुण आणि त्याच्या डोक्यात वेगळंच काहीतरी खुळं सुरू होतं। रील्स बनवत असताना त्याचे फॉलोअर्स देखील मोठ्या प्रमाणात वाढू लागले होते। बोलण्याची शैली असेल, रील्स बनवण्याची कला आणि स्टाईलमध्ये राहणं, यामुळे तो अनेकांचा चाहता झालेला होता। याच काळामध्ये त्याचा संपर्क तरुणीशी येऊ लागला। त्यानुसार तरुणींना तो आकर्षित करताना त्यांच्याशी मैत्री वाढू लागला। एकदा का तरुणी त्याच्या ताब्यात आली की मग तो तिला प्रत्येक अडचणीचा सामना करण्यासाठी आर्थिक मदत करायचा। त्यामुळे तरुणीला वाटायचे की अय्याज आपल्यावर खूप प्रेम करतो ना। असं करत करत अय्याज याने पक्षाचा हातभार आणि त्याचे वाढते फॉलोअर्स याच्या जीवावर एक नवीन प्लॅनिंग सुरू केली होती। सुरुवातीला तर तो प्रेम म्हणून तरुणीकडे वळत होता, त्यांना जाळ्यात ओढत होता, पण जेव्हा पुढे त्याच्याकडे तरुणीचा वाढता ओघ पाहिला तेव्हा त्याच्या डोक्यात वेगळीच कल्पना तयार होऊ लागली। एका तरुणीबरोबर प्रेम करण्यापेक्षा त्याने अनेक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढायचं ठरवलं होतं आणि याच अय्याज याला साथ देण्यासाठी तरुणी देखील त्याच्या संपर्कात येऊ लागल्या होत्या। पैशांचा आमिष दाखवून त्यांच्या मर्जीप्रमाणे अय्याज तरुणीबरोबर संबंध करू लागला। तरुणी देखील अय्याज खूप चांगल्या स्वभावाचा आहे आणि त्याचंच आपल्यावर प्रेम आहे, त्यामुळे त्याच्याशी संपर्कात राहू लागल्या। प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या तरुणींच्या अय्याज हा संपर्कात राहू लागला। त्याच्या डोक्यात जे काही होतं ते तर त्याचं प्लॅनिंग सुरू झालेलं होतं। ज्यावेळी तरुणी त्याच्या संपर्कात यायची त्यावेळी तिला तो वेगवेगळे आमिष दाखवायचा, तिला लागेल तसा तो पैसा द्यायचा आणि एकदा काय विश्वास संपादन केला की मग तिला चांगलं जंगलात घेऊन जाईल, हॉटेलमध्ये घेऊन जाईल आणि तिच्याबरोबर त्या ठिकाणी संबंध प्रस्थापित करेल। हे प्रकरण तो प्रत्येक दिवस करू लागला होता। आता हे सर्व काही एवढ्यावरच थांबत नाही, तर या महाशयाने ज्या ज्या मुलीबरोबर संबंध प्रस्थापित केले त्यांचे व्हिडिओ शूटिंग करून ठेवलं, जेणेकरून पुन्हा तो अडचणीत येणार नाही। आणि अगदी बरोबर होतं त्याचं पण, कारण तरुणी देखील त्या स्वतः त्याच्याशी संबंध करायला तयार होत होत्या, पण त्यांना काय माहिती की हे सर्व शूटिंग केलं जातंय। सर्व काही अंधारात घरात दिसत असला, रूममध्ये दिसत असला तर हे सर्व कॅमेऱ्यात कैद होतंय। त्यामुळे त्या अय्याज याला साथ देऊ लागल्या होत्या आणि गेल्या काही वर्षापासून या प्रकरणाला सुरुवात झालेली होती। हे सर्व करत असताना अय्याज याला माहिती होतं की तरुणींना अंधारात ठेवून मौज मजा करता येईल। ज्यावेळेस हे प्रकरण उजेडात येऊ लागलं त्यावेळेस असंही समोर आलं की अय्याज हा MIM या राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे। आता मोहम्मद अय्याज मोहम्मद तन्वीर महानगरपालिकेच्या ज्यावेळेस अमरावतीच्या निवडणुका सुरू होत्या त्यावेळेस असुद्दीन ओवेसी यांच्या स्टेजवर रील बनवताना दिसला होता। अमरावतीमधील हे संतापजनक प्रकरण ज्या पद्धतीने उघड झालं तो घटनाक्रम एखाद्या थरारक चित्रपटासारखा तितकाच भीषण आहे। हे प्रकरण उघडकीस येण्यामागे सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ आणि स्थानिक नागरिकांचा रोष ही 2 प्रमुख कारणे आहेत। प्रकरणाची सुरुवात ती अमरावती जिल्ह्यातील परतवाडा आणि अचलपूर या परिसरातून झाली होती। सोशल मीडियावर अचानक व्हायरल झालेल्या अश्लील व्हिडिओमुळे गेल्या 3 ते 4 दिवसापासून सोशल मीडियावर एका पाठोपाठ एक असे सुमारे 350 व्हिडिओ आणि असंख्य फोटो फिरू लागले होते। जेव्हा स्थानिक लोकांनी हे व्हिडिओ पाहिले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की यात दिसणाऱ्या बहुतांश तरुणी या स्थानिक आहेत, या परिसरात राहणारे आहेत। त्यावेळी सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली। सुरुवातीला हे केवळ प्रकरण काही व्हिडिओ पुरतं मर्यादित असेल असं वाटलं होतं, पण जसा जसा तपास चर्चा वाढली तसं समोर वेगळंच काही येऊ लागलं होतं। यामधील आरोपी अय्याज मोहम्मद हा या मुलींना पैसा आमिष दाखवायचा किंवा काही प्रकरणामध्ये जबरदस्ती करून तो व्हिडिओ बनवायचा। त्यानंतर हे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन तो त्यांना स्वतःच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये पाठवायचा आणि त्यानंतर
त्या तरुण ज्या अडकत होत्या त्या त्याच्यापासून दूर जात नव्हत्या. आणि आता मग लक्षात घ्या, हे प्रकरण ज्यावेळेस अय्याज मित्रांना पाठवत होता, सोशल मीडियावर तो व्हिडिओ टाकत होता, त्यानुसार हे प्रकरण खरंच बाहेर पडलं ते केवळ सोशल मीडियाच्या ग्रुपमुळं. तेव्हा ज्या प्रकरणाला खऱ्या प्रकाराने वाचा फुटली. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणी या आपल्याच भागातील पाहून अमरावतीमधील हिंदू संघटना असतील, संतप्त नागरिक असतील, त्यांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखलं आणि थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं. आरोपी राजकीय पक्षाचा असल्यानं त्याला संरक्षण मिळेल याची भीती नागरिकांना होती. त्यामुळे आरोपीला तात्काळ अटक करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा पवित्रा नागरिकांनी घेतला होता. अमरावती पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखलं आणि आरोपी अय्याज याला तात्काळ अटक केली. त्याला न्यायालयात ज्यावेळेस हजर करण्यात आलं, अचलपूर न्यायालयाने त्याला 21 एप्रिलपर्यंत म्हणजे 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान आरोपीने मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ इतर मित्रांना पाठवले का याचा देखील शोध घेतला जात आहे. आता यामध्ये राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि प्रशासनावर त्यांनी गंभीर आरोप केले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या रॅकेटमध्ये सुमारे 180 मुली अडकले असण्याची शक्यता आहे. यातील बहुतांश मुली या कमी वयाच्या देखील आहेत. हे प्रकरण केवळ एका जिल्ह्यापुरतं मर्यादित नसून हे एक मोठं षडयंत्र असल्याचंच खासदार बोंडे म्हणालेत. आता ज्या पद्धतीनं महिला मुलीसोबत आता त्यांचं पथक पोहोचेल, ज्यावेळेस पोलीस प्रशासनाचं पथक हे त्या ज्या तरुणीबरोबर हे सर्व झालेलं आहे त्या तरुणीकडे पोहोचेल आणि त्यांच्याकडून ज्यावेळेस पूर्ण माहिती मिळू शकेल, त्यानंतर परतवाडा, चिखलदरा शहरातील हॉटेलमध्ये CCTV फुटेज हे देखील पोलिसांना मिळणार आहेत. गेल्या 6 महिन्यातील हॉटेलचे CCTV फुटेज मिळवले तर त्यामधून खूप मोठं रॅकेट पुढे येईल असं देखील खासदार बोंडे म्हणालेत. आता 3 दिवसापासून अमरावती जिल्ह्यात सोशल मीडियावर अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सुमारे 350हून अधिक व्हिडिओ आणि असंख्य आक्षेपार्ह फोटो व्हायरल झालेत. आता या प्रकरणामुळे अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. अल्पवयीन मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या गुन्हेगारी टोळीविरोधात कडक कारवाई करा अशी मागणी देखील केली जाते. परंतु ज्या पद्धतीनं तरुणी देखील या अय्याजकडे आकर्षित होत होत्या, त्यांनीही थोडं गांभीर्य लक्षात ठेवायला पाहिजे होतं. सोशल मीडियाचा सध्या जर विचार केला तर सोशल मीडियाचा जमाना आहे. आपण जे काही करतो ते एखाद्या कॅमेऱ्यात कैद तर होत नाही ना, याची देखील खात्री करणं गरजेचं आहे. अन्यथा अशा प्रकारचं प्रकरण देखील आपल्या वाईट कृत्याचं समोर येऊ शकतं. त्यामुळे प्रत्येकाने सोशल मीडियाचा वापर करताना ज्यावेळेस एखाद्याबरोबर आपण एखादं कृत्य करतो त्यावेळेस जाणीवपूर्वक सर्व काही पहा, लक्ष ठेवा की आपल्याबाबत काही कोणी चोरून शूटिंग तर करत नाही ना, की जेणेकरून आपल्या पुढं अडचणी वाढतील. मित्रांनो, हे प्रकरण जेवढं दिसतं तेवढं साधं नाही. या प्रकरणाची खूप व्याप्ती वाढणार आहे. आता जवळपास 180 ते 200 तरुणी आहेत आणि 350 व्हिडिओ आहेत. ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. आता यामध्ये पोलीस प्रशासनाने सांगितले की आम्ही ते डिलीट करण्याचं काम करतोय. परंतु ज्या पद्धतीने अशोक खरात याचं प्रकरण होतं, अगदी त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं हे भयंकर प्रकरण आहे. त्यामुळे यामध्ये आता पुढं काय होतं ते देखील आपल्याला पाहायचं आहे. सध्या तरी एवढंच. नवीन अपडेटसह पुन्हा भेटतो. तोपर्यंत नमस्कार.